मित्र हो, आज भारतीय गणराज्याचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे। आम्ही या देशामध्ये जन्माला आलो तर आमच्या या देशाचा अभिमान का असला पाहिजे आणि आम्ही या देशामध्ये किती आनंदाने जगलं पाहिजे, आभार प्रकट केले पाहिजे, यासाठी आपण थोडंसं इतिहासामध्ये डोकावलं पाहिजे। असं म्हणतात भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा। तर संपत्तीचा विचार केला, पद्मनाभन मंदिर फक्त एकटं खोललं गेलं जे आजपर्यंत लुटलं जाऊ शकलं नाही। तर असं म्हणतात भारताचं कर्ज मिटून परत भारताकडे करोडो रुपये शिल्लक राहतील, अब्जावधी रुपये एवढी संपत्ती तिथे आहे। विचार करा, सगळ्या मंदिरांमध्ये किती संपत्ती असेल जी लुटून नेली इंग्रजांनी। मित्रांनो, सोन्याचा धूर निघत होता बिहारमधून। तो बिहार राज्य कसं आहे बघा तुम्ही। संपत्तीच्या बाबतीमध्ये भारत जगामध्ये सर्वात श्रीमंत होता। भारताची जी शेती होती ती हजारो वर्ष जुनी आहे। भारताची संस्कृती हजारो 5000 वर्षाचा हिशोब आपल्याकडे आहे। आणि ज्या देशांचे आम्ही आज विकसित म्हणून नावं घेतो त्या देशांचा इतिहासच 1500-2000 वर्षापूर्वीचा नाही आहे। दुसरी गोष्ट, आपण जर संस्कृती पाहिली तर कितीतरी प्रकारच्या संस्कृती आणि परंपरा भारतामध्ये आहेत। भारतामधली जर संस्कृती पाहिली, परंपरा पाहिली तर एवढी रंगीबेरंगी आहे की आपण जर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण देश अनुभवायचा म्हटलं तर एक जन्म पुरेसा नाही। मित्रांनो, आमचे ऋषी असतील, आमचे कवी असतील, साधू असतील, संत असतील किंवा काव्य रचनाकार असतील, त्या सर्वांचा ह्या प्रकृतीशी फार जवळून संबंध होता। सद्गुरू आम्हाला सांगता की आमच्या देशाची संस्कृती, आमच्या देशाची परंपरा, आमच्या देशाचं जे सांस्कृतिक स्थिती आहे ही भयंकर मोठी होती। आपण मग थोडंसं इतिहासामध्ये वळून पाहिलं पाहिजे। आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, भौगोलिक असो, वैज्ञानिक असो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये भारत बघा, समृद्ध देश होता। भारत महासत्ता होता, त्याला घोषित करण्याची गरज नव्हती। अशा देशाचे आम्ही रहिवासी आहोत। संपूर्ण जगाने भौतिक शास्त्राचा खूप सखोल अभ्यास केला, भौतिक जगताचा। शरीर आणि मनासाठी सगळं जग तडफडतंय आणि त्यासाठी धावतंय, परंतु भारत हा एकमेव देश आहे जो शरीर आणि मनाच्या पलीकडेही जातो। आनंद आणि आत्मिक सुख, लाखोंची करोडोची संपत्ती ज्याच्या पुढे फिकी आहे, सगळे भोग ज्याच्या पुढे फिकी आहे, तरी पण आनंदामध्ये, असा आनंद फक्त भारतामध्येच मिळू शकतो। ही ताकद आम्हाला माहीत नाही। आमचा देश खेड्यात जगतो, खेड्यात राहतो असं मी म्हणायचो का? कारण खेड्यामध्ये संस्कृती, संस्कार, जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, जी आमचं समृद्धी आहे, ही प्रचंड गौरवशाली आहे। आजच्या या प्रजासत्ताक दिनी खरोखर जर आम्हाला वाटतंय की आमच्या प्रजेची सत्ता असावी तर प्रजा तेवढी प्रगल्भ असावी, प्रजा तेवढी स्वस्थ असावी, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या ती निरोगी असावी, सुदृढ असावी। आणि म्हणून मित्रांनो, ही सुदृढता, हे स्वास्थ्य तुम्हाला अध्यात्मातून मिळू शकतं। भारत आर्थिकदृष्ट्या प्रगती करतोय, टॅलेंटेड आहे, संशोधन करतोय, म्हणून भारत मोठा नाही आहे, तर भारताकडे आध्यात्मिक शक्ती आहे। आणि आध्यात्मिक शक्ती भारताला जगापेक्षा वेगळी करते। या आध्यात्मिक परंपरेमध्ये आपण आज बघतो विविध प्रकारच्या भक्ती परंपरा आहे, विविध प्रकारचे साधना मार्ग आहे, विविध प्रकारचे ध्यान मार्ग आहे, परंतु या सगळ्या मार्गांचा अंतिम बिंदू जो आहे तो काय? आनंद आहे, मुक्ती आहे, स्वतंत्रता आहे। मित्र हो, आज भारतीय गणराज्याचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे। म्हणजे 76 वर्ष झाले की आपण भारतीय संविधानाप्रमाणे हे देश चालतो आहे। तर या देशामध्ये काय आहे? आम्ही या देशामध्ये जन्माला आलो तर आमच्या या देशाचा अभिमान का असला पाहिजे आणि आम्ही या देशामध्ये किती आनंदाने जगलं पाहिजे, आभार प्रकट केले पाहिजे, यासाठी आपण थोडंसं इतिहासामध्ये डोकावलं पाहिजे। भारतामध्ये जर विरासत जर पाहिली, असं म्हणतात भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा। तर संपत्तीचा विचार केला, पद्मनाभन मंदिर फक्त एकटं खोललं गेलं जे आजपर्यंत लुटलं जाऊ शकलं नाही, एक मंदिर। तर असं म्हणतात भारताचं कर्ज मिटून परत भारताकडे करोडो रुपये शिल्लक राहतील, अब्जावधी रुपये एवढी संपत्ती तिथे आहे। विचार करा, सगळ्या मंदिरांमध्ये किती संपत्ती असेल जी लुटून नेली इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी, डचांनी, फ्रेंचांनी, मुघलांनी, अफगाणिस्तानमध्ये अब्दालीने नेली, गझनीने नेली, घोरीने नेली। मित्रांनो,
सोन्याचा धूर निघत होता बिहारमधून. तो बिहार राज्य कसं आहे बघा तुम्ही आज. सर्वात सुंदर अशी कपडे विणण्याची कला, रेशमी कपडे, राजवस्त्रे, मोत्यांचे हार, ह्या प्रकारची प्रचंड अशी जी कलाकुसर जी आहे, आज आमच्याकडे पैठणी आहे फक्त, तरी तिची किमया किती मोठी आहे. असं म्हणतात काडीच पेटीच्या बॉक्समध्ये एक पैठणी बसते. पूर्ण स्त्रीचं शरीर झाकू शकणारी, तिला सुंदर बनवू शकणारी पैठणी काडीच पेटीच्या बॉक्समध्ये बसू शकते. अशी कलाकुसर आमच्याकडं हजारो वर्षांपासून परंपरेने आलेली आहे. मी सांपत्तिक संस्कृती सांगतोय आमच्या भारताची. भारत किती श्रीमंत, तर असं म्हणतात की 700 जहाज भरून हिरे, माणिक, मोती. आजही बघतो इंग्लंडमध्ये तलवार आहे, भवानी तलवार, जो माणिक आहे तो त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारची भयंकर लूट गेले स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये या देशाची झाली. इंग्रजांनी राज्य केलं तेही लूट करण्यासाठीच केलं, पण त्याच्यापूर्वी किती मोठ्या प्रमाणामध्ये लूट झाली याचा आमच्याकडे अभ्यास पण नाही. किती भयंकर, किती क्रूर, ह्याची कल्पना आम्ही करू शकत. संपत्तीच्या बाबतीमध्ये भारत जगामध्ये सर्वात श्रीमंत होता. भारताची जी शेती होती ती हजारो वर्ष जुनी आहे. भारताची संस्कृती हजारो, 5000 वर्ष तो हिशोब आपल्याकडे आहे. आणि ज्या देशांचे आम्ही आज विकसित म्हणून नावं घेतो त्या देशांचा इतिहासच 1000, 1500, 2000 वर्षापूर्वीचा नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण जर संस्कृती पाहिली तर कितीतरी प्रकारच्या संस्कृती आणि परंपरा भारतामध्ये आहेत. आज आम्ही अमेरिकन लोकांचा जर डान्स पाहिला, ब्रेक डान्स, रॅप डान्स, हिप-हॉप, हे काय? शरीराला वाकड तिकडे वाकवणं, झटके मारणं म्हणजे हा डान्स आहे? मित्रांनो, आपल्याकडं कथ्थक आहे, भरतनाट्यम आहे, लावणी आहे, कथ्थकली आहे. भारतामधली जर संस्कृती पाहिली, परंपरा पाहिली तर एवढी रंगीबेरंगी आहे की आपण जर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण देश अनुभवायचा म्हटलं तर एक जन्म पुरेसा नाही. 20 किलोमीटरवरती सवयी बदलतात, अन्न बदलतं. 50 किलोमीटरवरती भाषा बदलते. 100-200 किलोमीटरवरती सगळं परंपरा बदलते. तरी पण आमचा भारत देश एक आहे. महत्व आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपण जर परंपरांमध्ये जर पाहिलं तर जे संस्कार आमच्याकडे आजही आहेत, वडील लोकांच्या पुढे आम्ही बोलत नाही, त्यांना नतमस्तक होतो, नमन करतो, साष्टांग दंडवत घालतो, मोठ्यांचा आदर ठेवतो, प्राणी मात्रांवर दया करतो, भूतदया दाखवतो. हे आम्हाला शिकवावं लागत नाही, जे आमच्या रक्तात आहे. आम्ही दगडाला सुद्धा देव म्हणतो, दगडामध्ये सुद्धा देव पाहतो, तेवढी क्षमता आमच्यामध्ये आहे. आता सायन्सने सांगितलं की प्रत्येक अणुरेणूमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि ऊर्जा असते, पण हे तर आम्हाला 5000 वर्षापूर्वीच माहित होतं. जर खगोलशास्त्र जर म्हणायला गेलं तर खगोलशास्त्रामध्ये आमच्या तामिळनाडूमधील मंदिरांवरती सूर्य मंदिर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 9 ग्रहांचा त्यावेळेस हजारो वर्षांपूर्वीच तिथे त्यांनी मांडणी करून ठेवलेली आहे. 9 ग्रह तर यांना आत्ता सापडले दुर्बिणीमधून. पुष्पक विमानाचा उल्लेख रामायणामध्ये आहे आणि ते यांनी नंतर बनवलं. आणि तेही नंतर कळलं की ज्या ऋषीमुनींनी याचं डिझाईन बनवलं होतं ते डिझाईन यांनी चोरलं आणि मग ते विमानाचं डिझाईन राईट बंधूंच्या पर्यंत आलं. सॅटेलाइट असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी असेल, सूर्याचं पृथ्वीपर्यंतचं अंतर असेल, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख साधा रामचरितमानसमध्ये तुमच्या याच्यामध्ये आहे, हनुमान चालीसा. मित्रांनो, आमचे ऋषी असतील, आमचे कवी असतील, साधू असतील, संत असतील किंवा काव्य रचनाकार असतील, त्या सर्वांचा ह्या प्रकृतीशी फार जवळ संबंध होता. विज्ञानामध्ये सर्वात जुनं जे शल्यशास्त्र आहे ते आपल्या देशामध्ये ऋषी मुनींनी सुरू केलं होतं. जगातलं पहिलं ऑपरेशन भारतामध्ये झालं. जडीबुटी, औषधी वनस्पती यांच्याद्वारे उपचाराची पद्धती जी अतिशय प्राकृतिक आहे, सहज आहे, जी आपल्या देशामध्ये आहे. मित्रांनो,
हळद, कडुनिंब अशा प्रकारची जी काही जीवनदायी औषधी आहे ती आपल्या देशाची विरासत आहे, ज्याचं पेटंट अमेरिकेने मिळवलेलं आहे. त्याच्यावर कब्जा त्यांचा आहे. काय? कारण आम्ही त्यांना ग्रेट मानतो. त्यांचा पैसा, त्यांचा ऐशोआराम, त्यांची मौज मजा हे बघून आम्हाला भुरळ पडते. मित्रांनो, काल एक पुण्यातील एका NRIचा लेख वाचला. त्याने त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माझी घरची परिस्थिती, आई वडील पुण्यामध्ये राहायचे, तर वडिलांनी अख्ख्या आयुष्यभर नोकरी केली आणि एक 1 BHK फ्लॅट घेतला. अख्ख्या आयुष्यभर मी स्वप्न पाहिलं की मी मोठा बंगला घेईल, मोठा फ्लॅट घेईल. आणि म्हणून मी खूप शिक्षण घेतलं आणि अमेरिकेला गेलो, लग्न करून तिकडे गेलो. असं वाटलं की काही वर्ष काम करूया, भरपूर पैसे कमवूया आणि गावाकडे जाऊया. जसजसा मी पैसे कमवायला लागलो तसतशा माझ्या गरजा वाढल्या, तसतसं माझं लग्न झालं, मुलं बाळं झाले. मी दररोज विचार करायचो आईवडिलांना भेटायला जायचं आणि हे सगळं सोडून गावाकडे जाऊन राहूया किंवा आपल्या पुण्यात जाऊन फ्लॅट घेऊया. परंतु मला ते शक्य झालं नाही. खर्च आणि गरजा आणि माझं उत्पन्न वाढलेल्या गरजा ह्या चक्रामध्ये मी असा म्हणजे त्याच्यामध्ये गुंतून गेलो की माझी मुलं मोठी झाली, मला कळलं नाही. आणि दरम्यानच्या काळात माझी आई गेली, वडील गेले, पण मला त्यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा येता नाही आलं. कारण सुट्टी जर घेतली, त्याचा सुट्टीचा कापलेला पगार आणि जाण्या येण्यासाठीचा जो खर्च आहे याचा जर हिशोब केला तर तिकडून आल्यावर मी कंगाल होऊ शकतो, अशी परिस्थिती होती. कारण तिकडे कामाचे रोल्स भयंकर आहे, पगार भरपूर आहे, पण तुम्ही जर काम ब्रेक केलं तर तेवढं नुकसान पण आहे. तुमची नोकरी पण जाऊ शकते, अनेक समस्या तयार होऊ शकतात. मित्रांनो, ही परिस्थिती वास्तविक आहे. मी असे खूप सारे लोकांना भेटलो ज्यांची मुलं अमेरिकेमध्ये आहे. 10 वर्ष अमेरिकेतून राहून आल्यानंतर ते मला सांगतात, आम्हाला एकूण पैसे पाठवावे लागतात. त्यांना जर इकडे यायचं असेल तर तिकीट आम्हाला काढून द्यावं लागतं. त्याचं कारण आहे तिथला खर्च. आकडे मोठे आहे पगाराचे, पण खर्चही मोठा आहे. पण तिकडे जसं आपल्याकडे आहे की सहानुभूती, प्रेम, दया, नाही, तिकडे सगळा कायदा आहे. अगदी घराच्या चुलीपर्यंत, तुमच्या किचनपर्यंत, टॉयलेटपर्यंत कायदा आहे. म्हणजे तिकडे सगळं कायद्याने चालतं आणि तुम्ही चूक केली की लगेच दंड आहे. जेवढ्या मोकळेपणाने तुम्ही श्वास भारतामध्ये घेऊ शकता तेवढ्या मोकळेपणाने तुम्ही दुबईत घेऊ शकत नाही, की अमेरिकेत घेऊ शकत नाही, की ब्राझीलमध्ये घेऊ शकत नाही. ब्राझीलमध्ये 1000-2000 रुपयासाठी तुमचा मर्डर होऊ शकतो. दुबईमध्ये तुमची कार धुतली जरी नाही तरी तुम्हाला दंड लागतो. एका अर्थाने ते शिस्तीसाठी चांगलं आहे, परंतु ते स्वयंशिस्तीचं असावं. अमेरिकेत गेलेला माणूस हा यंत्रमानव बनल्याशिवाय राहत नाही, कारण तिथे संस्कृती नाही. ते सर्व वसवलेला देश आहे. बाहेरच्या जगातून आलेल्या लोकांनी वसवलेला आहे. मूळचे जे ब्लॅक जे लोक आहेत, ज्यांना कृष्णवर्गीय म्हणायचे, त्या लोकांना तिथून पळवलं गेलं, त्यांची हत्या केली गेली. आज आम्ही जे वेस्ट इंडिज बघतो, आजूबाजूचे काही देश बघतो, तिथले ते सगळे देश, बरेचसे देश खूप गरीब आहे. म्हणजे अमेरिका हे वस्तीस्थान आहे. अशा प्रकारचे खूप सारे देश आम्ही बघतो आणि त्यांच्याबरोबर आमच्या देशाची आम्ही तुलना करतो, तेव्हा आम्हाला हे सगळं इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. तो माणूस सांगतो पुण्याचा की शेवटी असं करता करता मी म्हातारा झालो आणि माझ्या मुलाने तिथलीच एका अमेरिकन मुलीबरोबर लग्न केलं आणि मी त्यांना विनंती केली की आपण पुण्याला जाऊया. तर माझ्या 1000 विनंतीनंतर त्यांनी ते मान्य केलं आणि शेवटी मी निर्णय घेतला आणि माझी जी काही बचत होती सगळी गोळा केली आणि भारतामध्ये आलो आणि एक फ्लॅट घेतला, तिथे राहू लागलो. 60 वर्ष वय आहे माझ्या मिसेसनी माझी लवकरच साथ सोडली आणि मी आता एकटा राहतो. मी विचार करतो, मागे वळून बघतो की मी आयुष्यभर अमेरिकेमध्ये नोकरी केली, पण एक अमेरिकन म्हणून जगलो आणि आज जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे बघतो तेव्हा माझ्याकडे फक्त माझ्या वडिलांपेक्षा एक बेडरूम एक्स्ट्रा आहे. मग मी माझ्या एक एक्स्ट्रा बेडरूमसाठी एवढे वर्ष अमेरिकेत घालवले का, असा प्रश्न मला पडतो. मी माझ्या आईवडिलांना मुकलो, मी माझ्या देशाला मुकलो, मी माझ्या परंपरांना मुकलो, मी माझ्या आनंदाला मुकलो, मी माझ्या संस्कृतीला मुकलो. मग ह्याची एवढी मोठी किंमत आहे का बेडरूमची? मित्रांनो, मला सांगायचं हे आहे की खरं जे जीवन आहे ते इथे आहे. आपण म्हणतो अमेरिकेमध्ये शेजारी 20-20 वर्षापासून राहणारी जोडपी, त्यांना एकमेकाचं नाव माहीत नसतं. ती फार लांबची गोष्ट आहे.
मुलाची आणि बापाची भेटच कधी होते हा एक मोठा प्रश्न आहे तिथे. एकदा तुमचं मुलगा वयात आलं की ती लगेच आईवडिलांपासून वेगळं राहतं आणि मग तुम्हाला फादर्स डे मदर्स डे साजरा करावा लागतो. त्या दिवशी त्यांना भेटायला जावं लागतं. मित्रांनो, ही दयनीय परिस्थिती आणि अशा संस्कृतीचा आदर्श आम्ही आमच्या समोर ठेवतो आणि त्यांना आम्ही महासत्ता म्हणतो. हे खरं तर एका अर्थाने की मानण्यासारखं आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आमच्या देशाची संस्कृती, आमच्या देशाची परंपरा, आमच्या देशाचं जे काही सांपत्तिक स्थिती आहे ही भयंकर मोठी होती. आपण मग थोडंसं इतिहासामध्ये वळून पाहिलं पाहिजे. आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, भौगोलिक असो, वैज्ञानिक असो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये भारत बघा, समृद्ध देश होता. भारत महासत्ता होता. त्याला घोषित करण्याची गरज नव्हती. अशा देशाचे आम्ही रहिवासी आहोत. मित्रांनो, सर्वात शेवटी आपण जर पाहिलं अध्यात्म, आज भारत जगापेक्षा वेगळा का आहे? मित्रांनो, आम्ही बघतो 36 लाख रुपयाचं पॅकेज असलेला एक IT इंजिनियर स्वतः साधू बनला. सध्या सोशल मीडियावर तो किती जोरात व्हायरल होतोय. तो सांगतोय अध्यात्म वैज्ञानिक दृष्टिकोनातून, म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म कसं एकच आहे हे सांगतोय. विज्ञान तुम्हाला पाया देऊ शकतं, पण अध्यात्म तुम्हाला अनंतापर्यंत घेऊन जाऊ शकतं. लॉन्चिंग पॅड आहे विज्ञान म्हणजे फक्त. परंतु खरं जे असं आहे ना, जे खरं जे तुमचं यान आहे, ते यान मात्र तुमचं अध्यात्म आहे, जे तुम्हाला भवसागर पार करू शकतं. म्हणजे संपूर्ण जगाने भौतिक शास्त्राचा खूप सखोल अभ्यास केला. भौतिक जगताचा, शरीर आणि मनासाठी सगळं जग तडफडतंय आणि त्यासाठीच धावतंय. परंतु भारत हा एकमेव देश आहे जो शरीर आणि मनाच्या पलीकडेही जातो, तुम्हाला घेऊन जातो. आनंद आणि आत्मिक सुख, लाखोंची करोडोची संपत्ती सुद्धा ज्याच्या पुढे फिकी आहे, सगळे भोग ज्याच्या पुढे फिके आहे, तरी पण आनंदामध्ये. असा आनंद फक्त भारतामध्येच मिळू शकतो. ही ताकद आम्हाला माहित नाही. आम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणतो, आम्ही त्याला मागासलेपण म्हणतो, देवभोळेपणा म्हणतो. मित्रांनो, बुद्धीच्या तर्काने तुम्हाला कधीच ईश्वर किंवा आध्यात्मिक शक्तीचा अनुभव होऊ शकत नाही. आणि म्हणून भारताचं जे सांस्कृतिक वैभव आहे ते फार सुंदर आहे. आमचा देश खेड्यात जगतो, खेड्यात राहतो असं मी म्हणायचो. का? कारण खेड्यामध्ये संस्कृती, संस्कार पूर्वीपासून जपले गेले. जो आनंद पुरणपोळीमध्ये आहे महाराष्ट्रातल्या लोकांना, मांसवडीमध्ये आहे, शब्द मांस आहे परंतु डिश मात्र शाकाहारी आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज होतं. मित्रांनो, साऊथ इंडियामध्ये गेले तर तुम्हाला डोसा आहे, तुम्ही गुजरातमध्ये गेले तर फाफडा आहे, राजस्थानमध्ये दाल बाटी आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जी संस्कृती आहे, संस्कार आहे, हे आहारापासून ते विहारापर्यंत आणि जगण्याच्या सर्व शैलीमध्ये आनंद देण्यासाठी किती समृद्ध आहे. महाराष्ट्रात राहून तुम्ही पंजाबी डिश खाता आणि पंजाबमध्ये जाऊन महाराष्ट्रीयन डिश मागता. ही गंमत तुम्ही फक्त भारतामध्येच अनुभवू शकता. मित्रांनो, जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, जी आमचं समृद्धी आहे, ही प्रचंड गौरवशाली आहे. तेव्हा आम्ही अभिमान बाळगला पाहिजे आम्ही भारतामध्ये आहोत. तो पुण्याचा जो व्यक्ती आहे तो असं म्हणायचा की ज्या वेळेस डॉलर मजबूत व्हायचा आणि पैशाची किंमत कमी व्हायची, भारतीय चलनाची किंमत कमी व्हायची डॉलरच्या तुलनेमध्ये, तेव्हा मला आनंद व्हायचा. का? कारण मी इथे जर $100 कमवले तर मी भारतामध्ये जाऊन मला त्याचे अनेक पटीने पैसे मिळतील. जेवढा डॉलरची किंमत वाढेल आणि जेवढी रुपयाची किंमत कमी होईल तेवढं मला ते पैसे कन्व्हर्ट करून जास्त मिळतील, म्हणून मी आनंदी व्हायचो. परंतु मित्रांनो, हा आनंद बेगडी आहे. मी कितीही जरी बेडरूमचा बंगला घेतला, फ्लॅट घेतला आणि कितीही गाड्या घेतल्या, तर जरा आत्मिक जर सुख आणि आनंद नसेल, शांती नसेल, मनशांती, त्याला काहीच किंमत नाही. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही आत्मिक जी काही शक्ती आहे ती काय केली पाहिजे? प्रज्वलित केली पाहिजे. आत्मिक शक्ती म्हणजे काय हो? आत्मिक शक्ती म्हणजे जे आमचं खरोखर जीवन आहे. आज जे सगळेजण कुंभमेळ्याला जात आहे, प्रयागला जात आहे, का बघायला जातात? एवढे करोडो लोक कोणत्या श्रद्धेने तिथं आलेत, कोणत्या आशेने तिथं आलेत?
भक्तिभावाने आलेत. तिथं अमृताचा एक थेंब पडलेला होता, जसं नाशिकमध्ये पण पडलेला आहे, 4 ठिकाणी पडलेला आहे. 2027 मध्ये नाशिकमध्ये पण आहे. मित्रांनो, आम्हाला अमृताचा कुंभ का पाहिजे? जर हलाहल विष पचवणारा जर शिव जर आमचा आदर्श आहे, आमचा जर मार्गदर्शक आहे, त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी अख्खं विष पचवलं, तो जर आमच्याकडे आमचा आदियोगी आहे, तर आम्ही स्वतः कुंभ बनू शकतो. ही ताकद फक्त भारतामध्ये, अध्यात्मामध्ये. तुम्ही अमरच आहात, पण ऊर्जेच्या स्तरावर. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथंच तुमचं प्रयाग आहे. पण ती अवस्था प्राप्त करायची असेल तर तुम्हाला आध्यात्मिक शक्ती प्रज्वलित करावी लागेल. म्हणजेच काय करावं लागेल? ध्यान करावं लागेल, धारणा करावं लागेल, योग करावं लागेल. का करावं लागेल? निस्वार्थीपणाने जगावं लागेल, अपेक्षा सोडून कार्य करावं लागेल, सदानंदी राहावं लागेल. हे सगळं करण्याची साधना जर तुम्ही करू शकले तर तुम्ही जिथं आहात तिथं स्वर्ग आहे, तिथंच परमेश्वर आहे. आणि म्हणून आजच्या या प्रजासत्ताक दिनी खरोखर जर आम्हाला वाटतंय की आमच्या प्रजेची सत्ता असावी, तर प्रजा तेवढी प्रगल्भ असावी, प्रजा तेवढी स्वस्थ असावी, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या ती निरोगी असावी, सुदृढ असावी. आणि म्हणून मित्रांनो, ही सुदृढता, हे स्वास्थ्य तुम्हाला अध्यात्मातून मिळू शकतं. तो पुण्याचा जो व्यक्ती आहे तो फ्रस्ट्रेट आहे, कारण एवढं अख्खं आयुष्य, एवढं सगळे कष्ट करून, भरपूर पैसे कमवून, टॅलेंट आहे, सगळं आहे, पण तरी पण निराश आहे. का? कारण आयुष्य वाया गेलं. जे मिळवण्याची इच्छा होती ते बाजूला राहिलं. मित्रांनो, अध्यात्मामध्ये ती ताकद आहे का पैशापेक्षाही आणि भौतिक सुखापेक्षाही काहीतरी वेगळं आहे, चांगलं. म्हणून आज भारताची किंमत सगळ्या जगात मोठी आहे. भारत आर्थिकदृष्ट्या प्रगती करतोय, टॅलेंटेड आहे, संशोधन करतोय, म्हणून भारत मोठा नाही आहे, तर भारताकडे आध्यात्मिक शक्ती आहे. आणि आध्यात्मिक शक्ती भारताला जगापेक्षा वेगळी करते. आणि जर अशा प्रकारे प्रत्येक मानवामध्ये, प्रत्येक नागरिकामध्ये जरी आध्यात्मिक शक्ती जर जागृत झाली, तर मला सांगा मित्रांनो, जो माणूस दुसऱ्याच्या सुखात जर आनंद मानत असेल, तो सतत आनंदी असेल, तर दुसऱ्याला दुःखी करेल का? तर दुसऱ्याला फसवेल का? म्हणजे एवढा सुंदर देश आमचा होऊ शकतो. आणि पुन्हा आपली जी सांस्कृतिक वारसा आहे तो पुन्हा सुरू होऊ शकतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, आहे की नाही? हे जे शिकवलं आम्हाला गेलं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जो जे मानशील तो ते लाहो. हे जे आम्ही सुभाषित, हे जे आम्ही सुजन वाक्य आम्ही आमच्या कानी पडतात, ही वाक्य तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये बघायला नाही मिळणार, बरोबर आहे? आणि म्हणून आपण या सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे की आम्ही भारत देशाचे नागरिक आहोत. आणि अशा भारत देशाची ज्याची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. या आध्यात्मिक परंपरेमध्ये आपण आज बघतो विविध प्रकारच्या भक्ती परंपरा आहे, विविध प्रकारचे साधना मार्ग आहे, विविध प्रकारचे ध्यान मार्ग आहे. परंतु या सगळ्या मार्गांचा अंतिम बिंदू जो आहे तो काय? आनंद आहे, मुक्ती आहे, स्वतंत्रता आहे. तुम्हा सर्वांना ती लाभो आणि खरोखर खऱ्या अर्थाने हा भारत सुखी आणि आनंदी हो, हीच प्रार्थना ईश्वराजवळ करून सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.